पोलीस प्रशासनाने बजावले आपले कर्तव्य. दिनांक 11 एप्रिल 2024 सावनेर तहसीलच्या पोलीस ठाण्यात श्री अनिलजी मस्के पोलीस अधीक्षक व रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाखाली शांतता बैठक घेण्यात आली. या बैठकीत सावनेर तहसील व ग्रामीणचे पत्रकार बंधू पोलीस पाटील व सावनेरचे व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक अनिलजी मस्के यांनी सांगितले की येणाऱ्या 19 एप्रिल 2024 लोकसभेचे मतदान असल्यामुळे येणाऱ्या 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व 17 एप्रिलला श्रीराम जन्मोत्सव यांचे कार्यक्रम सावनेर तहसील व ग्रामीण भागात राहणार आहे. याकरिता शासनाच्या आदेशानुसार रॅली व झाक्याचा कार्यक्रम सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत संपूर्ण झाले पाहिजे व कोणत्याही पक्षाचा प्रचार न करता व कोणत्याही पक्षाची रॅली न काढता व डीजे वर 2 पोंगे लावून हळू आवाजाने आपले कार्यक्रम पार पाडावे व कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व त्याचे जबाबदार पोलीस प्रशासन राहणार नाही. ही विशेष शांतता बैठक घेऊन पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडली. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनुप पठाणे, सावनेर. म्हणजे एक रामनवमीचा जो उत्सव आहे तो सावनेर शहरामध्ये मागच्या जवळपास 3 वर्षाचा एक इतिहास आहे आणि आजपर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही. ठीक आहे, आता डीजे नाही वाजवायचा आणि समजा कशी तयारी राहायची असतील तर एक म्हणजे नवरात्रीला सुरुवात झाली, गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधीपासूनच पूर्ण गाव सजून गेलं असतं. निवडणुकीच्या यावेळी तेही लोक थोडे शांत बसलेले आहेत. कमी रामाची जे शोभायात्रा आहे संध्याकाळी तर ती पालखी काढण्याची आपण परवानगी दिली पाहिजे. 5 ते 7च्या दरम्यान 8च्या दरम्यान ती पायीच निघणार आणि समजा झाक्या वगैरे राहिले तर त्या पद्धतीने आपला उपाययोजना करते. आणि आंबेडकर जयंतीचा जो आहे तर ते रॅली निघतात प्रत्येक गावामध्ये छोटे मोठे आयोजन होतात. ते दोनच महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर हनुमान जयंती आणि महावीर जयंती. हनुमान जयंतीच्या मंदिरामध्ये कार्यक्रम राहतात.